कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील दगडफेकी प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे 400 जणांवरती दंगलीचा गुन्हा दाखल केलाय। 400 पैकी 31 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं। दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुखांना बोलावून बैठक घेतल्यानंतर तणाव निवळलाय। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, शस्त्रे नाचून दहशत माजवणे, पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात आले। लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चाललेला समाज आहे। हा समाज कालही एक होता, आजही एक आहे आणि उद्याही एक असेल। यापुढे या वादाचा कुठलाही प्रसाद उमटणार नाही आणि दोन्ही समाजामध्ये वाद राहणार नाही। तो वाद संपलेला आहे आणि आता याबाबत सोशल मीडिया किंवा प्रेस नोट मधून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणीही वर्तन करू नये किंवा वक्तव्य करू नये अशा पद्धतीचं दोन्ही समाजाच्या नेते मंडळींच्या मध्ये ठरलेलं आहे। दोन समाजामध्ये कधीच येत नव्हता, आजही नाही आणि उद्याही होणार नाही। कारण आम्ही सर्वजण बहुजन समाज आहे आणि बहुजन समाज आम्ही कोल्हापूरच्या बहुजन समाजाने कायम एकच आम्ही पाहिलेला आहे की या कोल्हापूर नगरीतून राज्याला एक चांगला संदेश देण्याची भूमिका आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे।